तर विद्यार्थ्यांनो एकाडेमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तर त्या कारणास्तव आपल्याला सर्वांना या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक येणाऱ्या भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे आपण किती 440 पेजेसचे विद्यार्थ्यांनो पीडीएफ तयार केलेली आहे। सॉरी 470 ची झालेली आहे आता हे। तर हे पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे, कारण या पीडीएफला अशा प्रकारे डिझाइन केलेली आहे की या पीडीएफ मधील क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येणारच, ती कुठलीही महाराष्ट्रातील एक्झाम असू द्या। तर सर्वांनी या पीडीएफला नक्कीच घ्यायचं आहे। घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा। केल्याच्या नंतर आपल्याला एक क्यूआर कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट आपल्याला करायचं आहे। केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांची पीडीएफ जे आहे आपल्याला लगेच ईमेलवर दिले जाईल। सर्वांनी नक्कीच घ्या। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनो पाहून घ्या की आपल्या समोर काय आहे। तर प्रश्न असा आहे की हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असते ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। ऑप्शन्स मध्ये आहे डाव्या, उजव्या, वरच्या, खालच्या। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर किती एक योग्य राहणार आहे। डाव्या बाजूला हृदयाचे जे आहे एकदम शुद्ध रक्त आपल्याला शरीरामध्ये पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय राहील। प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की सिल्वासा खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे ते विचारलेलं आहे। कोणते ठिकाण, तर सिल्वासा हे। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे। दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सिल्वासा ही एक राजधानीचे शहर आहे। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी चेतापेशी या सामान्यपणे खालीलपैकी ऊर्जा जे आहे कशापासून ऊर्जा मिळवतात ते आपल्याला विचारलेलं आहे। कोण, चेतापेशी सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवतात। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे 3, म्हणजे ग्लुकोज पासून जे आहे सामान्यपणे चेतापेशी ह्या ऊर्जा प्राप्त करण्याचे कार्य करताना आपल्याला दिसून येतात। पाहूया पुढचा प्रश्न। सचिन तेंडुलकर थर्ड अंपायर द्वारा आउट दिले गेलेले कितवे खेळाडू बनलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। आपले सचिन तेंडुलकर यांनी जे आहे थर्ड अंपायर द्वारा, तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। पहिले जगातील खेळाडू जे आहे क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर द्वारा आउट दिलेले सचिन तेंडुलकर यांनी ठरलेले आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। नागार्जुन सागर हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे ते विचारलेलं आहे। कोणता, नागार्जुन सागर हा। तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। धरणाचा जो आहे नागार्जुन सागर हा अतिशय प्रसिद्ध एक प्रकार आहे। निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या उद्यानाला म्हटले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या नावाने, निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखले जाणारे आपल्याला उद्यान विचारलेले आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 या ठिकाणी योग्य आहे। पेंच प्रकल्प याला जे आहे निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी मॅकमोहन सीमारेषा असे कोणत्या देशाच्या सीमेला म्हणतात ते विचारलेलं आहे। कोणत्या नावाने, तर मॅकमोहन सीमारेषा या नावाने ओळखले जाणारे देश कोणते आहेत। तर ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। भारत आणि तिबेट या 2 देशांदरम्यानची जी सीमारेषा आहे मॅकमोहन या नावाने ओळखली जाते। प्रश्न असा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे संपूर्णपणे तयार होण्यासाठी एकूण किती वर्षाचा कालावधी लागलेला आहे। कोणता, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स नंबर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे। 5 वर्षाचा जो कालावधी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा तयार होण्यासाठी संपूर्ण लागलेला कालावधी आहे। गोदावरी नदीच्या खोऱ्याला कोणत्या नावाने ओळखले जात असते ते विचारलेलं आहे। नदीचं नाव गोदावरी आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। संतांची भूमी असे गोदावरी नदीच्या खोऱ्याला म्हटले जाते किंवा या नावाने ओळखले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते ते विचारलेलं आहे। या ठिकाणी कोणी, साने गुरुजी यांनी सुरू केलेले साप्ताहिक कोणते आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे। साधना हे साप्ताहिक साने गुरुजी यांच्या मार्फत सुरू केलेले एक साप्ताहिक आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रार्थना समाजाची मुख्य आधारस्तंभ खालीलपैकी कोणते व्यक्ती होते। समाजाचं नाव आहे विद्यार्थ्यांनो
प्रार्थना समाज यांचे आधारस्तंभ असणारे व्यक्ती. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे महादेव रानडे, जी भांडारकर, न्यायमूर्ती रानडे हे सर्व जे आहे विद्यार्थ्यांनो प्रार्थना समाजाचे आधारस्तंभ आपल्याला पाहावयास मिळतात. घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते. या ठिकाणी खालीलपैकी कोणती जीवनसत्वे मेधामध्ये विरघळणारी आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, जी की मेधामध्ये विरघळणारी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. वरीलपैकी सर्वच म्हणजे ई जीवनसत्व, डी जीवनसत्व, ए जीवनसत्व हे सर्व जे जीवनसत्वे आहेत मेधात विरघळणारे आपल्याला पाहाव्यास मिळतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की राज्यपाल हा जो राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहे राज्यपाल हा कोणत्या प्रकारचा राज्याचा प्रमुख असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्याचा संविधानिक प्रमुख म्हणून राज्यपाल यांना ओळखले जात असते. पाहूया समोरचा कोणता प्रश्न आहे आपल्यासमोर. या ठिकाणी राज्याच्या सर्व विद्यापीठाच्या कुलगुरू यांची जी नियुक्ती आहे कोणामार्फत केली जाते ते विचारलेलं आहे. कुलगुरू जे की राज्याच्या सर्व विद्यापीठाचे असतात त्यांची. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. राज्यपाल यांच्या मार्फत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू यांची नियुक्ती केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. या ठिकाणी राज्याचा महाधिवक्त्याला जो आहे पदावरून दूर करण्याचा अधिकार संविधानाने कोणाकडे दिलेला आहे. व्यक्ती आहे विद्यार्थ्यांनो महाधिवक्ता यांना पदावरून दूर करण्याचा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्यपाल यांच्याकडे या ठिकाणी महाधिवक्ता हा जो व्यक्ती असतो यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संविधानाने राज्यपाल यांच्याकडे दिलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी रक्ताभिसरण, कॅन्सर तसेच मधुमेह हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. रोग 3 आहेत. पहिला आहे रक्ताभिसरण, कॅन्सर, मधुमेह. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. हे सर्व जे तिन्ही रोग आहेत असंसर्गजन्य रोग आहेत. आणि असंसर्गजन्य रोग म्हणजे सर्वांनाच माहीत आहे की कोणाच्याही ते सहवासात राहिल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना ती जे आहे पसरत नसतात सहवासामध्ये राहिल्या कारणास्तव. घेऊया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणती एक कोकण विभागातील नदी नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. विभाग आहे या ठिकाणी कोकण, यामधील कोणती नदी नाही. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. सतलज ही नदी कोकण विभागातील नाही. तसेच वशिष्ठ, उल्हास, दमणगंगा हे सर्व कोकण भागातील नद्या आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी खालीलपैकी कोणते कोणते तीर्थक्षेत्र महाराष्ट्र राज्यात स्थित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. तीर्थक्षेत्र हे दाखवण्यात आलेले यापैकी कोणते महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहेत. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व शेगाव, पंढरपूर तसेच औंढा नागनाथ हे सर्व तीर्थक्षेत्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील. वंदे मातरम गीतामध्ये वंदे हा जो शब्द आहे एकूण किती वेळा आलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. शब्द आहे वंदे हा शब्द वंदे मातरम गीतामध्ये एकूण किती वेळेस आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती. तर 4 योग्य राहणार आहे. 7 वेळा जो शब्द आहे वंदे हा वंदे मातरम गीतामध्ये आपल्याला आलेला पाहाव्यास मिळतो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. वरदविनायक या नावाने प्रसिद्ध असलेला गणपती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 4 म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये जो आहे या ठिकाणी वरदविनायक या नावाने प्रसिद्ध असलेला गणपती आपल्याला पाहावयास मिळतो. घेऊया पुढचा प्रश्न. कोणाला पदावरून दूर करण्याचा जो अधिकार आहे राज्यपाल यांच्याकडे आहे ते विचारलेलं आहे. दिलेल्या पर्यायापैकी राज्यपाल यांच्याकडे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर राज्यपाल यांना जो आहे पदावरून कोणाला दूर करण्याचा अधिकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. राज्य निवडणूक आयोग तसेच लोकसेवा आयोग अध्यक्ष या दोन्हीच्या अध्यक्षांना जो आहे राज्यपाल यांच्याकडे पदावरून दूर करण्याचा अधिकार दिलेला आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजमुद्रा आहे कोणी तयार केलेली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. शहाजीराजे यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा तयार केलेली आहे.
पाहूया पुढचा प्रश्न. पर्यावरण मंत्रालय खालीलपैकी कोणता किताब देत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते मंत्रालय? पर्यावरण हे मंत्रालय. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. वनश्री हा जो किताब आहे विद्यार्थ्यांनो, कोणते? तर पर्यावरण मंत्रालय देताना आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट हे घातक किरण जे आहे कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. जे अल्ट्राव्हायोलेट घातक किरण असतात ते पृथ्वीवर का येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ओझोन थर जो आहे या थरामुळे जे आहे अल्ट्राव्हायोलेट किरणे आपल्या पृथ्वीवर येऊ शकत नाही, यामुळे सर्वांचेच रक्षण होत असते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी संत तुकाराम यांचे जे आहे समाधीस्थळ खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे. कोणते? संत तुकाराम महाराज यांचे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. देहू हे जे ठिकाण आहे संत तुकाराम महाराज यांचे समाधीस्थळ असलेले दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, खालीलपैकी कोणकोणत्या खाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. जिल्हा आहे सिंधुदुर्ग, या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या खाड्या येतात? तर ऑप्शन क्रमांक किती? 4 या ठिकाणी योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे देवगड, कर्ली, आचरा हे सर्व खाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे, ठोसेघर हा पवनविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे. ठोसेघर पवनविद्युत प्रकल्प. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य आहे. सातारा या जिल्ह्यामध्ये ठोसेघर हा पवनविद्युत प्रकल्प आपल्याला पाहावयास मिळत असतो. तर विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी मी आपल्याला एक रिमाइंडर देऊ इच्छितो, कारण हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. आणि ते म्हणजे काय? आपण महाराष्ट्रातील प्रत्येकच एक्झामसाठी अतिशय संभाव्य असणारे 470 पेजेसचे एक PDF तयार केलेले आहे. ही PDF आपल्याला 149 म्हणजे 149 मध्ये मी देत आहे. यामधला जो डेटा आहे एवढा महत्त्वाचा आहे, अतिशय व्हॅल्युएबल आहे की आपल्याला असे वाटणार नाही की आपले 149 रुपये आपण वेस्ट केले किंवा वाया गेले, कारण अतिशय महत्त्वाचा डेटा आहे. तर या डेटाला काढण्यासाठी मला किती 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. 470 पेजेसचा डेटा आपल्याला 149 मध्ये मिळत आहे. सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे. घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांनो त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. QR कोड दिला जाईल. 149चे पेमेंट जसेही होईल ते आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर. तसेच विद्यार्थ्यांनो आपल्यापैकी पोलीस भरतीची कोणीही जरी तयार करत असेल तर आपण त्यांच्यासाठी एक बॅच लॉन्च करणार आहोत. किती? 1499 म्हणजे 1499ची ती बॅच असणार आहे. थोडीशी बॅचची आपल्याला प्राइस जास्त वाटू शकते, कारण आपण टॉपचे शिक्षक हायर करणार आहोत आपल्या सर्व तयारी करून घेण्यासाठी. विद्यार्थ्यांनो त्या बॅचमध्येही इनरोल करायचे असेल तर कॉमेंट व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज करायचा आहे. केल्याच्या नंतर आपल्याला सर्व डिटेल दिली जाईल की कशा प्रकारे काय करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो सुपर क्लास आवडला असेल तर एक लाईक जरूर करून घ्या आणि मिळते तुम्हाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.